हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी ग्रुपला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार, प्रलंबित तपास 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश. कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल नेत्या महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, लोकसभा महासचिवांना 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश. कोल्हापुरातील छत्रपती राजाराम कारखान्यावर विरोधकांच्या राड्यानंतर कारवाई, भाजपाचे माजी आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांचे गट आले होते आमने सामने, 13 जणांवर गुन्हा दाखल. माजी मंत्री नवाब मलिक यांना नियमित जामिनासाठीही जावे लागणार सुप्रीम कोर्टात, हायकोर्टाचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला होता अंतरिम दिलासा. मनोज जरांगेंना छगन भुजबळांचं प्रत्युत्तर, म्हणाले मला ओबीसीसाठी काम करण्याचं वेड लागलंय, हे वेड शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही. जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदारांच्या जामिनावर नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस, 6 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश. भिवंडीत मृत जनावरांची चरबी वितळून तूप बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, तुपाचे तब्बल 15 डब्बे जप्त, विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू. नागपूर सना खान हत्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश, आरोपीच्या जबलपूर येथील घरातून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त, दोन्ही वस्तू सनाच्या असल्याचा संशय. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला नवा ट्विस्ट, युवा कुस्तीपटूंचे साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया विरोधात आंदोलन, भारतीय कुस्तीत अडथळा आणत असल्याचा आरोप. आमिर खानची मुलगी आयरा खानचं आज लग्न, राजस्थानमधील उदयपूरमध्ये संपन्न होणार विवाह सोहळा, महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाची जोरदार तयारी.